हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी, क्रिस्पी आणि चीजी कॉर्न चीज बॉल्स. ही रेसिपी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ चीजी आहे. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट. चला तर मग रेसिपी सुरू करूया. आजच्या रेसिपीसाठी लागणार आहे कॉर्न, पनीर, ग्रेटेड चीज, तांदळाचं पीठ, मखाना पावडर, मखानाला ड्राय रोस्ट करून घ्या. मखाने थंड झाल्यावर त्याची बारीक पूड बनवून घ्या. ही मखाना पूड तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. सर्वात आधी कॉर्न घेऊन त्याला हलकसं क्रश करून घ्या. पूर्ण पेस्ट करू नका, थोडं टेक्स्चर राहू द्या, म्हणजे बॉल्सची चव छान येते. आता एका मोठ्या बाउलमध्ये हे क्रश केलेले कॉर्न घाला. त्यामध्ये किसलेलं पनीर घाला. आता भरपूर चीज घाला, म्हणजे आतून छान चीजी टेक्स्चर येईल. आता त्यामध्ये बेसिक मसाले ऍड करूया. चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, पेरी पेरी मसाला, मिक्स्ड हर्ब्स. त्यात बॉईल बटाटा ग्रेट करून टाका. यानंतर तांदळाचं पीठ घाला. यामुळे बॉल्स कुरकुरीत होतात. आणि शेवटी मखाना पावडर घाला. यामुळे बॉल्सना छान बाइंडिंग आणि वेगळी चव मिळते. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण खूप सैल वाटत असेल तर थोडी अजून मखाना पावडर घालू शकता. आता मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. सगळे बॉल्स एकाच आकाराचे बनवा, म्हणजे शिजताना समान राहतील. तुम्ही हे बॉल्स डीप फ्राय सुद्धा करू शकता. मी इथे आप्पे पॅन घेतला आहे. पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाका. आता त्यामध्ये सफेद तीळ टाका. तीळमुळे कॉर्न बॉल्स क्रिस्पी होतात. आचेवर ही बॉल्स सर्व बाजूंनी सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करा. हळूहळू फिरवत शिजवा, म्हणजे बाहेरून सुंदर रंग येईल आणि आतलं चीज व्यवस्थित मेल्ट होईल. तयार आहेत आपली गरमागरम कॉर्न चीज बॉल्स. बाहेरून क्रिस्पी, आतून चीजी आणि प्रत्येक बाईटमध्ये अप्रतिम चव. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा चविष्ट रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या रेसिपी सोबत.